स्वरांजली चॅनलच्या ए टू झेड फ्लॅशमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आपण आज प्रभाग क्रमांक 16 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी प्रभाग विकास आणि ध्येय उद्दिष्टे या संदर्भात आणि पक्षाचे ध्येय धोरणे या संदर्भात त्यांनी काय सांगतील आपण बघूयात. नमस्कार, मी प्राध्यापक नरसिंह आसादे सर, प्रभाग 16मधून महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार आहे. माझ्यासोबत ब मधून दफेदार मॅडम आहेत, क मधून सीमा येलगुलवार मॅडम आहेत आणि ड मधून नरसिंग कोळी साहेब आहेत. आम्ही 16 प्रभागामधून घरोघर जाऊन जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्यानंतर उत्तम असा प्रतिसाद मिळतो. दिवसेंदिवस आम्हाला मिळणारा पाठिंबा हे वाढतच चाललेला आहे. यावरून या प्रभागामध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. आणि असे करत असताना आम्ही जनतेला आवाहन करतो की BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या उमेदवारांमधले आपापसातले लढत आणि आमचा महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे. असं असताना आमच्या पक्षाकडून, काँग्रेस पक्षाकडून या सोलापूर शहरामध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केलेलाच आहे. त्यासोबत आम्ही जनतेला या ठिकाणच्या आम्ही फिरत असताना ज्या काही समस्या आहेत की गेल्या 9 वर्षापासून या भागामध्ये नगरसेवकाचं काम नसल्यामुळे, म्हणजे निवडणुकाच झाल्या नसल्यामुळे या भागातल्या पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छतेचं समस्या आहे. या प्रामुख्याने ज्या दैनंदिन अत्यावश्यक सेवा आहेत त्या सेवांची या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि ते प्रकर्षाने निदर्शनास आलेलं आहे. आम्ही निवडून आल्यानंतर निश्चितच या प्रश्नांमध्ये लक्ष घालून जनतेचं दुःख कमी करण्याचं काम आमच्या माध्यमातून करणार आहोत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणची जनतेला एक प्रकारचं मी आवाहन करतो, नम्रतेची विनंती करतो की हा प्रभाग 16 जो आहे तो काँग्रेसचा भारले किल्ला आहे आणि या प्रभागामध्ये नेहमी काँग्रेसचा नगरसेवक निवडून देण्याचं मोठं काम केलेलं आहे. यावेळा देखील आम्ही काँग्रेसचे 4 अधिकृत उमेदवार आहोत. आम्हाला निश्चित विजय मिळवून द्या आणि आता निवडून द्या. 5 वर्ष आम्ही या प्रभागाला एक आदर्श प्रभाग निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होणार आहे. आणि अशाच पद्धतीने मी आवाहन करतो, काँग्रेस पक्ष सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्ष पक्ष या घटनेला, या संविधानाला संरक्षण यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि अशा पद्धतीनं काही जातीवादी शक्ती, धर्मांध शक्ती या ठिकाणी काम करत आहेत, त्यांचं आणून पडण्याचं काम आपण जनतेला मी आवाहन करतो, आणून पडण्याचं काम आपण करावं आणि आमचा काँग्रेसचा तिरंगा झेंडा या सोलापूर महानगरपालिकेमध्ये फडकवण्यामध्ये आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीचा विनंती करतो. मी नरसिंग कोळी ड वर्गातून इलेक्शन लढवत आहे. मागील 2002, 2007, 2017 अशा या प्रभाग 16मधून मला मतदारांनी आशीर्वाद दिला आहे. यंदाही 4थ्यांदा मी मतदारासमोर चाललो आहे. त्या आम्ही डोर टू डोर चाललो, कॅन्डिडेशन करतात चौघाही मिळून. त्यांनी म्हणतात तुम्ही याचं पण गरज नाही, एवढं काम केलं तुम्ही आणि मतदानाच्या स्वरूपानं तुम्हाला आम्ही आशीर्वाद मागितला त्यांना, तुम्ही येऊ नका. आम्ही चारी तुम्ही येता 16 तारखेला तुम्हाला दिसून येईल. चौघेही माझ्यासोबत हे 3 बी नवीन आहेत. या 3घांचं आणून निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर शिंदेसाहेबांनी, प्रणिताईंनी दिलेत. त्या माध्यमातून मी जनतेला तेच सांगालो, मला एकाला मतदान करून ते चालणार नाही. 3घांना कधी मतदान होतं तेव्हाच हा नरसिंग कोळीचा विजय निश्चित आहे असं सांगालो. ते लोक ओके म्हणले, म्हणजे यस म्हणले, त्याबद्दल मी त्यांचंही ऋणी आहे. गेले 3 वेळा कसं निवडून दिलं, याही वेळा माझ्यासोबत 3घांना निवडून द्यावं ही अपेक्षा त्यांना केलं. ते लोक होकार दिलेत. त्यामुळे येणाऱ्या 16 तारखेला विजय आमचा चौघांचा विजय निश्चित आहे. मी बिल्किस दफेदार, मी प्रभाग 16मध्ये ब गटात आहे. मी नवीन आहे, मी हेडमास्टर रिटायर झाले. मी कार्यकर्ते, आमचे भाऊ बहीण सगळे कार्यकर्तेच आहे. पण मी फील्डमध्ये आता नवीन आले. सगळे समस्या आम्ही बघितले, तिकडे रस्ते, ड्रेनेज, हे सर्व काम आम्ही निवडून आल्यावर आम्ही चौघी मिळून आम्ही काम करून देणार.
काँग्रेस पक्षाचा हार होऊ नये याची आमची हे आहे तडमड, म्हणून आम्ही होम टू होम चाललेत घरी. सर्व रिस्पॉन्स द्यायला लागले तिकडं, काहीही हे केले नाहीत. आणि सगळं पोलिसांना पण तुम्ही यायचं गरज नाही, नमस्ते नमस्ते प्रिय नेता असं त्यांचं हे झाला. असं माझं काय म्हणणं आहे, आम्हाला निवडून आणून दिले तर प्रभाग 16 आम्ही नक्की विकास करून देईन. मॅडम, आपण काय सांगाल? आपलं सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात काम आहे, तर आपण काय सांगाल? नमस्कार, मी सीमा मनोज येळगुलवर. मुळात मी राजकारणापासून लांब होते, पण समाजकारण चालूच होतं. तर आता लोकाग्रस्तो यातसुद्धा मी उतरलेली आहे. नक्कीच लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि मुळात निष्ठावंत आणि विश्वासार्थ असं माझे सासरे प्रकाशजी येळगुवार यांची समाजात प्रतिष्ठा आहे आणि त्यांचं पूर्वीचं कार्य आहे. त्याचप्रमाणे माझे पती मनोज येळगुवार हेही माजी नगरसेवक आणि सध्याचे कार्याध्यक्ष आहेत, तर त्यांचंही कार्य आहे. आणि प्रणितीताईंच्या आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या प्रेरणेने आम्ही नक्कीच या प्रभागाचा 16 क्रमांक आदर्श प्रभाग बनवू. आणि जे काही कचऱ्याचं जे साम्राज्य झालेलं आहे किंवा ड्रेनेजची जी बिकट अवस्था आहे किंवा लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, तर त्यावर नक्कीच आम्ही कॉन्सन्ट्रेट करू. शिवाय आपल्या प्रभागातल्या महिलांसाठी रोजगार म्हणा किंवा जी लहान मुलं आहेत त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्यांच्यासाठी काही आपल्याला उद्यान किंवा वाचनालय असं काही करता येईल. आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी शासकीय योजना असतील तर त्या मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. 16 नंबर प्रभागात कुठल्या उमेदवारांना मतदान आणि निवडून येते? मी पहिल्यांदा या प्रभागाची सदस्य आहे. या इथलं माझं जन्मस्थान आहे. मी सुमन नारायण जाधव. मी पण इथं या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून मागणी केली होती. मला एवढंच सांगायचं, आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब देशाचे नेते आहेत, परंतु त्यांचं म्हणतात ना, घार फिरे आकाशी चित्त त्याचा पिल्लापाशी. शिंदेसाहेबांनी एवढा विकास केलेला आहे आणि प्रणितीताई शिंदेनी या ठिकाणून 3दा आमदार झालेले आहेत. इतका विकास केलेला आहे. या मोदी भागाला त्यांचा आवडता हा भाग आहे. आणि या ठिकाणी नरसिंग कोळी असतील, काँग्रेसचे जेबे असतील, तर तीन टर्म त्यांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. इतकं काम झालेलं आहे. मी एक काँग्रेसची शिपाई म्हणून तुम्हाला सांगते, या ठिकाणी या चौघांचंही काम चांगलं आहे. नवीन असो जुने असू दे, खूप चांगलं काम आहे. कारण हे 18 पगड जातीला घेऊन जाणारा हा काँग्रेस पक्ष आहे. इंदिरा गांधींनी सुकडी वाटप करून ह्या काँग्रेस पक्षाला जगवलेले आहे. म्हणून आदरणीय आमचे राहुल गांधीजी, राजीव गांधींनी या 21व्या शतकाकडे जात असताना आपल्याला कॉम्प्युटरच्या युगामध्ये आणि महिलांच्या हाताला काम 50% आरक्षण कोण द्यायचं असेल तर राजीव गांधीने दिलेलं आहे. तर मी काँग्रेस पक्षाचा एक चांगला मत आहे की काँग्रेस पक्षालाच हे 4ही मतांनी निवडून देतील. आणि मी पण सांगते की सगळ्यांना आव्हान करते की काँग्रेस पक्षालाच मतदान करा. हा भाजप गुंडा गर्दी लंगडं लुळं भैरं, कारण यावेळेस आता आपल्याला भाजपचं काही करायचं नाही आहे. कारण तो आता सध्याला सोलापूरमध्ये खून झालं आहे कारण तुम्ही दमदाटी करता, माघार घ्या म्हणता, पैशाचा वापर करता, GST, नोटाबंदी, हे सगळं भाजपला कंटाळून गेलेलं आहेत. आणि अजून एकदा काँग्रेस पक्षाचंच या ठिकाणी सत्ता येणार एवढे मी ग्वाही देते.